एक दीड तासापासून आमचे स्थानिक गावाले माझे काका सुभाष पाटील आणि माझे मित्र भांडे परिवार आहेत हे भरपूर इथे जेवढ्या लोकांना काढता येईल तेवढ्या लोकांना आम्ही काढायचा प्रयत्न केला. कारण की लहान लहान मुलं होती, त्यांचे आई बाबा होते, पावसाच्यामुळे सगळे आतमध्ये घरामध्ये बसले होते आणि एक दीड तास गेला हा हवेत झाड डोलवतोय. परंतु आम्ही स्थानिक प्रशासनाला सांगितलं का बाबा तुम्ही या, परंतु त्यांचं म्हणणं असं होतं का उभ्या झाडाला आम्ही काही करू नाही शकत. त्याच्यामुळे हे झाड एक 10-15 मिनिटांमध्ये सांगितल्यानंतर 10-15 मिनिटांनंतर कोसळलं आणि त्याच्यामध्ये सगळी लोक ही परेशान होऊन बाहेर निघाली आणि जीव वाचवण्यात आम्हाला यश आला असं समजून झाला. कारण की वारंवार इथे सांगून सुद्धा काही उपाययोजना होत नाही. नगरपालिकेचे जे प्रशासन आहे त्यांनी इथे येणं गरजेचं आहे. कारण की झाड कापल्यानंतर तिथे झाडाच्या फांद्या बाहेर काढण्यासाठी इथे माणसं नाहीत. आता आमचे स्थानिक गावाले त्यांना मदत करतात. तर तुम्ही लोकांना दाखवा का काय परिस्थिती. आता हे लोक राहणार कुठे, जवळजवळ एक 10-12 कुटुंब आहेत, त्यांची 10-12 लहान लहान मुलं आहेत. ते लोक रस्त्यावरती आलेले आहेत. त्यांचं निवारण प्रशासन कसं करतं हे पाहण्यासाठी आपल्याला तुम्ही लोकांना तक्रार वगैरे यापूर्वी केलेली का? यापूर्वी तक्रार मी नगरपालिकेमध्ये स्वतः अर्ज केले होते का जे अनधिकृत म्हणजे अनावश्यक जी झाडं वाढलेली आहेत परिसरामध्ये ती झाड छाटण्यासाठी आणि नाले साफसफाईसाठी. परंतु या प्रभागात कोणत्याही प्रकारची नाले साफसफाई आणि झाडं छाटण्याचं काम झालेलं नाही. त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. तर तसं बघायला गेलं पूर्ण बदलापूर शहरामध्ये ती परिस्थिती उद्भवलेली आहे. परंतु या प्रभागामध्ये प्रामुख्याने भरपूरशी झाडं ही पडल्यामुळे अनेक नागरिकांना त्रास होते. याच्यात पुढे एक 10 मिनिटावरती तुम्ही गेलात का 10 मिनिटापूर्वी 10 मिनिटाच्या अंतरावरती दुसरं झाड पडलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही माझी विनंती आहे प्रशासनाला का प्रशासनाने जर कामं वेळेत केली असेल तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. परिस्थिती उद्भवली नसते. नक्कीच मी तुमच्या या प्रश्नाला सहमत आहे. तर जर कामं केली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती आणि प्रामुख्याने लोकांचे हाल झाले नसते. त्याच्यामुळे माझी परत एकदा शासनाला विनंती आहे का तुम्ही प्लीज इथे भेट द्या आणि गांभीर्य जरा लक्षात घ्या का नेमकी परिस्थिती किती गांभीर्याची आहे. अजूनपर्यंत इथे कोणी इथेही याचे अधिकारी आलेले नाही, फक्त फायर ब्रिगेड आलेलं आहे. किती साधारण कुटुंब होती? जवळजवळ एक 10 ते 12 कुटुंब इथे राहतात आणि त्यांची लहान लहान लेकरं. तुम्ही पाहू शकाल तर आमचे एक 40 वर्षापासून अजय भांडे म्हणून आहेत, ते इथे व्यवसाय सुद्धा करतात भाकरींचा. त्यांच्या मशिनीमुळे ते झाड अडलं गेलेलं आहे. नाही तर ते पूर्णपणे पडून इथे काहीतरी जीवितहानी झाली असती आणि ती देवाच्या कृपेने टळली असं आपण म्हणू. ठेकेदाराशी आता तुम्ही संवाद साधत होतात, काय म्हणणं आहे ठेकेदारांचं? ठेकेदारांचं म्हणणं असं आहे का ते येऊ द्या, आम्ही येतो, त्यांना पहिले बोलवा मग आम्ही येतो. तर ठेकेदारांनी इथे ऍक्च्युअल मध्ये यायला पाहिजे होतं. परंतु त्यांनाही मला वाटतं का भरपूर ठिकाणी कामं असल्यामुळे त्यांना प्रत्येक ठिकाणी पोहोचायला जमत नाहीये. तर पालिका प्रशासनाला एवढीच विनंती का त्यांनी मॅनपॉवर वाढवून जेवढं काही लोकांना सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करावं.